हाय मित्रांनो, काय चाललंय? बरं चाललंय ना? काय नाही मित्रांनो, चला म्हटलं एक बऱ्याच दिवसानं व्हिडिओ नाही केला, चला म्हटलं आज एक व्हिडिओ करून. काय आमची कुठली जिकडली तिकडं असते ती एकटं तरी पुन्हा सगळं बडावं असं बडबड करावं असं होतंय ना. आता घरात तर कोणच नाही. आत एक कोणतरी भरतंय पाणी, त्याचा आवाज येतो या. हां, आले आले, एक एक तर घरात घुसायला लागले. अहो मॅडम, कुठे निघाला हो तुम्ही? आम्ही घरात निघालो असती. तुम्ही घरात निघालो असते? तुम्ही मागे येत असती. या ऐ, फॉलो मी. फॉलो मी बघितलं का? गेला वाटतं घरावर इंग्रज. फॉलो काय या पुरीचं चाललंय? ते पाणी भरत असती. जेवण करायचंय का नाही? नाही, तुम्ही ठेसा केलाय का? हा, केलाय की आम्ही. ठेसा केलाय. कसा केला असती? असं घासू घासू केला ठेसा. तुमचा ठेसा घासून काढता? हा, आमच्या दादाला विचारा ठेसा कसा करायचा असतो. दादा इकडे कशात या कर- ना. बघू तर. दादा, ठेसा कसा करायचा असती? आता दादाचा ठेसा कसा करते दादा? काय नक्की चाललंय ह्या पोरांचं? तुम्ही कोणते क्रीम वापरता? आ? काय म्हणते? तुम्ही कोणते क्रीम वापरता? तुम्ही कोणती क्रीम वापरता असं ते विचारत असते. हा, क्रीम कुठली वापरता वय? ठेवलेले गोवंदा. काय काय येडी जत्रा ही दोन्ही हे काय म्हणते ती काय कळत नाही काय नाही. ही खरंच तुम्ही डोक्यावर पडलाय, तुम्हाला लागले ती येड. तो नुसतं हसतय. याचे नाव काय आहे? त्याचे नाव त्याच्यावर दिलेलं आहे, वाचावे आपणच. त्यांना बोलायला येत नसते, त्यांची जीभ अडखळत असते. याचे नाव गोवन लावले आहे. काय कसली लावली आहे ती सोमा? नुसते हसते ती. काय यांचं सोबत दादा तू नुसती का हसती? जरा नीट सांग ना. याचे नाव काय आहे? आता इतक्या लांबनं नाही दिसत ती नाव. हा, फेअर अँड लवली असती वय. ग्लो हँडल असते. याचे नाव गोवन लावले. हा, काय लावली सौम्या? काय लावली? अरे फेअर अँड लवली म्हणायच्या ऐवजी गुलावली काय म्हणलास? याचे नाव गोवन लावले आहे. गोव्यान लावली. तू एवढं रिस्क कशाला घेतो? मराठी बोलू शकतो ना तू. एवढी रिस्क नको घेऊ तू त्याची. कशी डोक्यावर पडले ती. हसते. काय झालंय ग एवढं? बोलते ती कशी मगापासून. तेव्हा मी सांगितलं असते एवढी रिस्क घेऊ नको. पोटात बोलता येत नसलं मराठी बोलू शकतो. होय ना? मला ठेचा खूप आवडतो. विचार ना ठेचा कसा काढतात? सोमा, तोंडाला चिकट पट्टे लावायला लागते. तुम्ही मराठी पण नका बोलू, इंग्लिश पण नका बोलू. होय सोमा, हा, काय म्हणते ती? ठेचाला मिरचीचा ठेचा कसा करायचा तिला पाहिजे. तू नीट बोलत असते. मला ते सारखं बोलायचं. खरं खरं सांग तिकडे. काय सांगायचं? ठेचा कसा बनायचा असतो? ठेचा कसा बनवायचा असतो? तुम्हाला विचार, तिला विचार. ठेवायचे तुम्ही मिरचीचे नीट नसता. हा ठे म्हणते मिरचीची रेट कशी मोडता तुम्ही? हा, हा ना, कशी मोडतात? कशी मोडता? कुडूक कशी मोडतात? आहे की येडीची जत्रा आहे का नाही? तशी कुडूक दिशी मोडतात. हा, बरं तुम्ही खरडा कसा बनवता? आम्ही उखाड घालू. आता पहिल्या जमान्यात उकळ होती बाबा, आता कुठं आणायची उकळ? तुमच्या मिरच्या उकळत बसतात का? आमच्या मिठा उकडामध्ये असे बसून ठेवतात. उकळ केवढं आहे तुमचं? हे म्हणते उकळात एवढं दाबून दाबून बसतो का त्यांच्या मिरच्या? उकळात दोनच मिरच्या बसतील. आणि तुमच्या उकडा माझ्या आणि तेवढ्याशा मिरच्यानं तर ह्यांची आगत होती उकळाची. ही तर येडे जत्राच आहे आमची.
ह्यांच्या उका केवढा मोठा आता हाताची बघ नाही होत त्यातनं काढताना मिरचीचं कुटत म्हणजे काय ते बारीक केलेलं हं. ती काय विचारतोय तुम्हाला काय तुमचा उका केवढा मोठा आहे दाखवू आमचं उकाळ दाखवल्यावर तुम्ही पळून झालं माहित आहे का मागच्या ह्याच्यात नी उकळ होती आता आहे ती का अगं मग तीच की दाखवल्यावर हे पळून हेच गेले विचारतोय लागली आम्ही सवय त्यांना. तुम्ही खलबत्याची हेच विचारतो आम्ही त्यांना तुम्ही कशा ठेचा बनवता काय पण म्हणते ती जगाई. आपलं गप बसलेलं मला बरोबर आहे. मग काय बोलायची मध्ये गरज होती का तुमचा उकाळ केवढा मोठा आहे विचारलं तर नीट सांगावं आमच्याकडे उकाळच नाही म्हणून तुम्हाला आमच्याकडे नाही इंग्लिश बाबा समजत नाही मोडलं आमचं उकाळ. हा? मोडलंय उकाळ आमचं तुमचे उका कसे मोडले कुठून 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 मोडलं एवढ्या झोळ्यात खुटायचंच कशाला जोर लावल्याशिवाय तर काय ती मिरची कुठत नाही ना ठ्याचा कसा व्हायचा कुठून कुठून आता तुम्ही कुठा तुम्ही तर म्हणला होता आम्ही तव्यात खरडतो म्हणून आता तव्यात कसा करतो खरडा स्वामी काय झालं हे म्हणते तुम्ही ठव्यात कसे खरडतो आता येड लागल यांना ही पोरं झाली येडी काहीच बघायला लावलं. तुमचं म्हणणं होतं ना आम्ही ठव्यात खरडतो खरडा कशा खरडा ते प्लीज सांगा का हा खरडा कसा करून घेता आई गं. वाटून घाटून वाटून घाटून येडी आहे ती का नाही हसून हसून पोटा दुखायला लागलं तुम्ही असे असे कसे खरडता कसं खरडता सांगा कसे खरडता खरडा तांब्यानं थांबीने खरडता तुमचा तवा खवडा आहे मस्त मोठा आहे तवा एवढा मोठा आहे हा. तुमचा कशा कलरचा तवा आहे कसा कलरचा तवा वापरता तुम्ही काळा काळा खरडा अजून बरेच प्रकारचे कलर असतात प्लीज सांगाल आमच्याकडं काळाच आहे तवा हो का हा तुम्ही खलत्या कलरचा वापरता त्यांचा पण काळाच आहे का पांढरा आहे दाखवलं पाहिजे दाखव दाखव हानी बघण्या इतकं नाही येत होते नी खाई आता काय लागा तुमचं याड लावलेला का तुम्ही लोकांनी तुम्ही मिरच्याचे रोड काढता का तेच हे मिरच्याचे असे म्हणून खातात तुम्ही खरडा कशा करता त्याची प्रोसेस सांगा ना सांगा तुम्ही प्रोसेस सांगा तुम्ही असे देठ घालता का देठ असं खात टाकता देठ काढून टाकतो तुम्ही खरडा कुठून भरता आ अगं काय डोक्यावर पडलीस का काय तू कुठून भरता बघ त्यांना मग असे मी म्हणलं होतं तुम्ही खरडा असा घेता असा करायचा हेच मी नीट विचारलं तर तुम्ही उलट्या अर्थाने प्रश्न घेतला खरं का कसा हे कर डोक्यावर पडले ती दोघं बनी बावडे उठाला का चला खरडा कसा भरता भरा आता असा उचला ना असा भरा चला आता भूक लागली आहे तुमच्या खरड्याच्या पायात नाही मित्रांनो गोरी लोक कशी बोलतात त्याचं ती ट्रायल चालली आता कशाची तुमची ट्रायल ती ट्रायलच्या पायात याड लागलं हो. यांची ट्रायल चालली माझ्या असा खरडा पप्पांना नाही भरायचा तुम्ही खरडा कशा करता त्याची प्रोसेस सांगा ना आता ही प्रोसेस आली मध्ये यांची प्रोसेस निम्म्यातच अडकली त्यांना खरडा खूपच आवडतो ते म्हणतात आणून भरा ना अजून बघा पण डावरायचं मी छोट्या टमायचं का मिरच्या तोंडात कशाला कोंबायच्या त्या भाजून घ्यायचे असतात का कसा भागून घ्यायचा भाजून ए तुमचं ते बोलणं जळून ते तिकडं मराठी बोला येड्यावर काय करताय रे आम्ही आज असंच बोलणार आहोत. कळलं तर हाय खा आम्ही आज शिकून आज आलो, आम्हाला खाणार पप्पांनी बाबा. सांगितलं इंग्लिश मध्येच बोलायचं हा, ही इंग्लिश झालं होय ही चित्र हा माझ्या पप्पांना असंच इंग्लिश ऐकायचंय कसं अशी असे तू पण इंग्लिश मध्येच बोल प्लीज आता कशी बोलू
जसे जमल तसे बोल. कुठून भरून सगळं बोल. कसे भरू हा कुठून कुठून भरू. कुठून कुठून बोलू सगळीकडे. जोपर्यंत आम्हाला पप्पा सांगत नाही तुम्ही मराठीतून बोला, आम्ही मराठीतून नाही इंग्लिश मध्ये. राहू द्या तुम्ही पिचकारी मारा घातलेली राहू द्या. कायला काय याड्या लागले ते उठा भुका लागले ते इथं. मी तो पिक्चर बघितल्यापासून गोऱ्या माणसांचा हा, काय तर? येडं लागली ते पार ते कशी बोलते ती. ढासळ काय चाललंय. माझी मागून कोणी खाय वाटले. म्हणून तर मी खाली फाडलो. तुम्हाला भिंतीने मागून मारले धडक. थोडा तुझा धक्का लागला. मी मागे गेले मी पुढे गेले. Oh no, मेरा ठेव. माझा बरोबर ठरवा. ए उरका चला. काय का तुम्हाला लागले ती येड आणि त्यापेक्षा ही येड. तुम्ही शिकवलंय ना असलं बोलायला. अगं शिकू दे कोण आहे ती. अहो पोर आहे ती पण तू आणि जळलं पार हसू हसू. काय काय पण बोलते ती. खाल्ला तुला खरं हबीबी बायको हवी नसती. आता हा बिबी आमची हबीबी आता ह्यांना हा बिबी पाहिजे. आता मी बी नको होय. तू खूपच झालं बीबी बीबी. आता हबीबी हबीबी. आता हबीबी हबीबी. हो का आमच्या नवऱ्याला हाबिबी हाबिबी म्हणलं की नवरा आमचा आत्म दुखाला. काय आहे ना तर दुबार लवकरच जात असतील. ते तुलाच हबीबी घेऊन येते आणि तुम्हाला घरी बीबी बीबी करत पाठवत असती. कशाचं हसू दे हसू दे हसू दे. ते बाहेर गेल्यानंतर काय करतात हे माहिती नसते ना तुम्हाला. आम्ही थोडं कॅमेरा सोडले आहेत त्यांच्या मागे. अगं ड्रोन कॅमेरा सोडले का 2 कॅमेरे सोडले ते. तुम्हाला काय कळत असते ते ऐकत जात. अतिशय आठवतेने आम्ही एक त्यांचा व्हिडिओ केला आहे. हा कसला. हा? कुठून कुठून हा आता तुमच्या रावल्या मिरच्या कुठून कुठून भरायच्या. आता चला खायला. आणि नंतर कसे होणार त्याचा खाऊन खाऊन. पाणी लावून लावून चला तर मित्रांनो फोन पण कुणाचा दुबई बोलून लग्नाची बोलणी करायची. करा करा तुमच्या लग्नाची बोलणी तुझ्या बाच्या. चला वा उठा जेवायला. तर चला मित्रांनो बाय. तुम्ही पण या जेवायला आणि आमच्या नवऱ्याच्या लग्नाला पण या म्हणा. आता तसंच म्हणायला लागेल पोरगीच बघती या बापासाठी स्थळ. तर चला बाय मित्रांनो.